Brought to you by V-Guard. राज्याची सध्याची स्थिती या सगळ्या विषयावर पीक विमा असेल कर्ज असेल या सगळ्या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काय नेमकं सारांश निघाला आजच्या बैठकीचा? मी इथे चर्चा करायला आलो होतो कृषी आयुक्तालयामध्ये. एकतर सध्याची बी बियाण्याची स्थिती, खताची स्थिती, शेतकऱ्यांना मिळणारं बी बियाणं, त्यातलं बोगस खताची, बोगस बियाणं, त्याचप्रमाणे पीक विमा, शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी सगळ्या विभागाचे अधिकारी इथं आले होते. चांगली चर्चा झाली. अधिकारी प्रयत्न करतात परंतु सरकार त्याला पाहिजे तसं सहकार्य करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकरी वाऱ्यावर आहे, एवढंच सांगा. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. खरीपासाठी मदत द्यायचं असं म्हणताय, पण दुसरा मुद्दा हा आहे की जिथे आत्महत्येचा रेशो सगळ्यात जास्त आहे तिथे मदत मात्र बाकीच्या रेशो मृत्यूसारखीच मिळते. ते कसं बघायचं? एक तर आत्महत्येला कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, बँकांची दादागिरी आणि सगळ्यात महत्त्वाचं बोगस बियाणं आणि बोगस खत. आत्ता या चर्चेमध्ये हाच मुद्दा निघाला की एखाद्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं आणि ते बोगस निघालं, ते उगवलंच नाही तर त्याचं वर्ष नव्हे तर त्याचं जीवन संपवलं जातं, अशा प्रकारची स्थिती आहे. पण या बोगस बियाणावर, बोगस खतावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हे सगळं गुजरातमधून या महाराष्ट्रात येतं. याच्यामध्ये काही व्यापारी सहभागी असतील निश्चित, परंतु या बोगस बियाणं आणणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पोलिसांची कारवाई झाली पाहिजे, यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांना मला असं वाटतं ज्या आत्महत्येचं प्रमाण हे कमी होणार नाही. आणि बँका, आत्ता मी एक उदाहरण दिलं बैठकीमध्ये की एक बँकेने संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळखुटा गावच्या बँकेने 9 लाख कर्ज देतो सांगितलं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतली परंतु कर्ज देत नाही अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिबिल तपासलं त्या अधिकाऱ्याने. इकडं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं तर सिबिल जो कोणता मॅनेजर बघेल त्याच्यावर कारवाई करेल. माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकारला आव्हान आहे की सिबिल तपासणाऱ्या कोणत्या तरी कारवाई या महाराष्ट्रात झाली का? तर बिलकुल झालेली नाही. तेव्हा सरकार बोलघेवड्या घोषणा करतं शेतकऱ्यांच्या बाजूनं, प्रत्यक्षात काही नाही. अजून वेगवेगळ्या पद्धतीनं पीक विमासुद्धा पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल याचंसुद्धा अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही. मोठ्या प्रमाणात, काही प्रमाणात मिळालं असेल परंतु मोठ्या प्रमाणावर देणं बाकी आहे. आणि मला वाटतं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणत्याही प्रकारे निर्णय घेत नाही. शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार या महाराष्ट्रात आहे. आधीचे कृषी मंत्री असतात किंवा आताचे कृषी मंत्री एकूण यांच्यावरती किंवा एकूण या यंत्रणेवरती खूप गंभीर स्वरूपाचे आरोप होत होते. उदाहरणार्थ बोगस बियाण्याची कंपनी म्हणजे जायचं आणि पैसे देऊन बोगस बियाण्याची कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक संबंध रचलेले आहेत. त्यातून ही फसवणूक होते असं बोललं जातं आहे आणि त्याचे टार्गेट वरून कुठेतरी दिले जात आहेत. तुम्हाला याच्यामध्ये काही तथ्य आढळलं का आणि या संदर्भात काही तक्रारी आहेत? हे तक्रारी तर मागच्या वर्षी राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच त्यावेळेसच्या त्यांचे स्वतः OSD त्या शिष्टमंडळात होते, त्या टीममध्ये होते, गँगमध्ये म्हणता येईल त्याला, मंडळ नाही ते गँग होती. आणि यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं धाडी टाकल्या होत्या. धाडी टाकून काय झालं त्याचं अजून बाहेर आलेलं नाही. बोगस बियाणं पकडलं गेलं, अजून त्याच्यावर कारवाई नाही. शेतकऱ्यांनी पेरून उगवलं नाही, नुसत्या नोंदी झाल्या, अजून कारवाई नाही. आणि मग मला वाटतं सरकारची साथ असल्याशिवाय बियाणे कंपनी अशा पद्धतीनं मस्ती करू शकत नाही. आज राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे आणि राज्याला पूर्ण वेळ आयुक्त नाही कृषी विभागाला.
संचालक पदावर संचालक जे आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त भार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कशी कामं होणार आणि कसे शेतकऱ्यांचे प्रश्न? हे प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्थान नाही या सरकारमध्ये, अशा अनेक उदाहरणं देता येईल. आणि म्हणून ज्या निविदांचा खेळ, घोळ शब्द अजून मी वापरेल अधिवेशनात, परंतु खेळ या कृषी विभागात झालेला आहे आणि याला फाटा देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच इथून हटवलं गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं अजूनही कृषी विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. आपला महाराष्ट्र असेल, देश असेल, हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो, परंतु या कृषी विभागाला पूर्णवेळ आयुक्त अजूनही नाही, हे आपलं दुर्दैव आहे. सर, विधानसभेचं आणि विधान परिषदेचं अधिवेशन आहे, शेतकऱ्यांचे कुठले मुद्दे खरं तर या सगळ्या अधिवेशनात तुम्ही मांडणार आहात, याचं काही स्ट्रॅटेजी? हे आत्ता जे मी सांगितलं हे सगळे अधिवेशनाचेच मुद्दे आहेत आणि याच्याविषयी आम्ही 26 तारखेला रितसर मुंबईमध्ये बोलू. अधिवेशनात कोणते मुद्दे घेतले जाईल याच्याविषयी 26 तारखेला अधिकृतरित्या आम्ही दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते एकत्रितरित्या बोलू. परिषदेची निवडणूक होते आता रिक्त जागांसाठीची, काय महाविकास आघाडीची साधारणपणे कोणती जागा लढणार किंवा काय आघाडीची रणनीती आहे? महाविकास आघाडी एकत्रितरित्या विधान परिषदेच्या निवडणुका लढणार आहे. सर, वायकर जागा लढणार वगैरे नाही, ते अजून नाही ठरलं, परंतु अजून वेळ आहे इलेक्शनला. 12 जुलैला इलेक्शन आहे, लांब आहे अजून. सर, वायकर आणि कीर्तिकरांची जी खरं तर जागा आहे, आपल्याला माहिती आहे की संघर्ष किती झाला होता आणि शेवटी वायकर तिथले विजयी झाले. पण मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केले की वायकर जिंकूनही विरोधक हरवण्याचा प्रयत्न करत होते, मग मी डोळे झाकून शांत बसू का, बघत राहू का? यावरून एक संशयाचं वादळ निर्माण झाले की मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. वायकरांच्या मेहनयांचा मोबाईल समोर येतोय, त्याच्यावर OTP येत होता, हे समोर येतं आहे. आणि मुख्यमंत्री धांदात अशा पद्धतीने बोलत असेल याचा अर्थ या अधिकाऱ्यावर दबाव होता आणि ह्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम केलं आहे. कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत, यथावकाश या सगळ्या गोष्टी समोर येतील. मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असेल या सगळ्यामध्ये? 100% त्यांनीच कबूल केलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला काँग्रेसमुळे मतं मिळाली असं काल शिंदे गटाने म्हटलेलं आहे, काय? मागच्याच काँग्रेसची एक जागा होती, याच 13 आली. शिवसेनेला जर काँग्रेसमुळे मतं मिळालं तर आम्ही महाविकास आघाडी मिळून लढलेलो आहोत. आमची मतं काँग्रेसला मिळालेली, काँग्रेसची मतं आम्हालाही मिळालेली. कारण मागच्या वेळेस काँग्रेस एक जागा होती, आता 13 जागा झाल्या. आमच्याही तशा पाहायला गेलं तर 5 होत्या, आमच्यातल्या 12 जण गद्दारी करून 5च्या आम्ही 9 झालेलो आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितरित्या आम्ही जर काँग्रेससोबत आहोत तर काँग्रेसची मतं आम्हाला मिळणारच आहे, त्यात काय वाव काय? पुण्यात पण आता विधानसभेच्या निवडणुकीत 6 जागांची मागणी तुमच्या पक्षाने केलेली आहे, म्हणजे समोर आलेली आहे. तर खरंच किती जागा लढणार आहात? हे जागा वाटप अजून सुरू झाले नाही. प्राथमिक बोलणी झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्राची बोलणी व्हायला अजून वेळ आहे. पुणे असेल का मुंबई असेल का नागपूर असेल का संभाजीनगर असेल, सगळे यथावकाश. अजून निवडणुका अजून फार लांब आहे, 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर आहे, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतील. सर, रामदास कदमांनी काल असं म्हणाले की भाजपच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जागा ज्या आहेत त्या कमी मिळाल्या. विधानसभेत भाजप जेवढ्या जागा लढवेल तेवढ्याच आम्ही लढू, महायुतीत अलबेल आहे सगळं. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमुळंच ज्या आमच्यातल्या गेलेल्या गद्दारांच्या जागा आल्या नाही, त्यांची ठाणे आणि कल्याणच्यावर त्यांची पोचच नाही आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेने एकत्र आलं पाहिजे असं मत थोड्या वेळेस कसं बघताय? लाखो शिवसेना नेत्यासाठी दोघांनी एकत्र यावं असं म्हणताय. ज्यांनी गद्दारी केली त्यांचा काय संबंध आहे? सर, आप शुरू से विपक्ष ईवीएम को लेकर सवाल उठा रहा था, लेकिन अब सुजय विखे है जिन्होंने इलेक्शन कमीशन के लिए ये अर्ज दिया है कि जो माइक्रो कंट्रोलर होता है 40 जगहों पे नगर दक्षिण के सीट पे, उसे रीचेक किया जाए, माइक्रो कंट्रोलर का चेकिंग किया जाए. करना चाहिए, क्या प्रॉब्लम है? सुजय विखे ने मांगनी की है. सुजय विखे ये भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार थे, उनके पिताश्री महाराष्ट्र के कैबिनेट में है. अगर वो मांग कर रहे हैं तो इसका मतलब ईवीएम पे उनको शंका है, तो उनकी शंका का निरसन करो. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.